जय शिवराय मित्रांनो आज बैलगाडी प्रेमींसाठी एक अतिशय खास आणि भावनिक क्षण समोर आला। थेट आफ्रिकेतून मोहिल शेठ आणि देव बकासूर याचा लाईव्ह भेट झाली। मोहिल शेठ बकासूरला भेटले आणि दोघांची भेट पाहून सगळ्या बकासूर फॅनच्या डोळ्यात पाणी आलं। बकासूरच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली। काहींनी म्हटले मोहिल भाई मागे बोतल कसली आहे, तर काहींनी मोहिल शेठ इंग्लिश बोलावं लागेल असं मजेदार कमेंट केल्या। पण मुख्य म्हणजे बकासूर आणि मोहिल शेठ यांच्यातील नात, प्रेम आणि बंध पुन्हा एकदा सर्वांसमोर दिसून आला। मित्रांनो, बकासूर हा फक्त बैल नाही, तो लाखो प्रेमींचा देव आहे। मोहिल शेठ आणि बकासूरला ज्या प्रकारे सांभाळले, त्याला मैदानात आणले, तिची काळजी घेतली, ती माणुसकी आजही प्रेमींच्या मनात जिवंत आहे। आफ्रिकेतून विशेषतः बकासूरला भेटण्यासाठी मोहिल शेठ गेले आणि लाईव्ह भेट घेतली। हे पाहून सगळ्या नंदी प्रेमींना अभिमान वाटला। बकासूर आणि मल्हार यांच्या चर्चेतही प्रेम सक्रिय दिसते। काहींनी जोडींची किंमत तब्बल 3.5 कोटी ही सांगितली, तर काहींनी पैरा कळाल्यामुळे सगळं वाटोळ झालं असं म्हटलं। पण खरी गोष्ट आहे नादाची। नाद एकच असावा लागतो असं प्रेमी सांगतात। मित्रांनो, बैलगाड्या सदस्य भेटी आणि नाद यामुळे प्रेम एकत्र येतात। मोहिल शेठ आणि बकासूर यांच्यातील बंध आणि प्रेम पाहून हेच आमच्या बकासूरने कमवलं। आम्हाला पैशांची अपेक्षा नाही, तर माणुसकी माहिती आहे। तुम्हाला मोहिल शेठ आणि बकासूरची लाईव्ह भेट कशी वाटली? बकासूर आणि मल्हारची जोडी कशी दिसते? कमेंटमध्ये स्पष्ट आणि मन मोकळे सांगा। पूर्ण व्हिडिओ पहा आणि शेअर करा, जेणेकरून सर्व प्रेमींपर्यंत ही खुशखबर पोहोचेल। भेटूया नवीन अपडेट्ससह। जय शिवराय, जय महाराष्ट्र।